हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। कभी प्यार है, कभी रिश्ता। हम जानते हैं गहनों की अहमियत, इसीलिए हम देते हैं 100% शुद्धता, सही दाम और अटूट भरोसा। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, भारतवर्ष का स्वर्ण तीर। लोकसभा मतदारसंघातील खासदार आणि भावी खासदार आदरणीय ए.टी. नाना पाटील त्यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी संपूर्ण 8 तालुक्यातून जमलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे आणि इतर पक्षाचे सर्व नेते मंडळी, मान्यवर मंडळी, इतके सक्षम मंडळी व्यासपीठावर उपलब्ध आहे की व्यासपीठ पडते की काय याची मला भीती वाटायला लागलेली आहे। आणि या ठिकाणी नानांचे समर्थक जमलेले सर्व मतदारसंघातील सर्व आदरणीय बंधूंनो आणि भगिनींनो, बऱ्याच वेळेपासून मी बघतोय की नानांची सभा असं वातावरण चाललंय की एक जणू काही एक प्रकारची शोक सभा चालली आहे। अरे या शोक सभेचं रूपांतर आक्रोश सभामध्ये झालं पाहिजे। कशासाठी रडतायत? प्रत्येक कार्यकर्ता उठतो, नानांचं तिकीट का बरं कापलं गेलं, नानांचं तिकीट का बरं केलं, का त्या लोकांना माहिती कशासाठी कापलं गेलं, का कोणी हिंमत करत नाही, नानांचं तिकीट का कापलं गेलं। इथे पक्षाचा दोष नाही, पक्ष नेत्यांचा दोष नाही, पक्ष नेत्यांना खालून जी माहिती पुरवली जाते त्याचा हा दोष आहे। गेल्या 2 वर्षापासून नानांचं सर्व प्रकारचं चांगलं काम चालू होतं। कुठल्या प्रकारच्या एकाही कार्यकर्त्याची, कोणाही नेत्याची नानाबद्दल कुठल्याही प्रकारची तक्रार नसताना आमच्या अंमनेतून एक आवाज उठतो की मला आता खासदार व्हायचं आहे। आम्ही त्याला प्रश्न विचारला, अरे आपला खासदार तर आहे ना, आणखी कशासाठी आम्हाला खासदार व्हायचं आहे? नाही, आमचा प्रयत्न चालू आहे। हे षडयंत्र आता सुरू झालेलं नाहीये, हे 2 वर्षापासून चाललेलं आहे आणि याला कारणीभूत भारतीय जनता पार्टीचा सध्याचा जिल्हाध्यक्ष आहे। मी 30 वर्षापासून 1989 पासून या भारतीय जनता पार्टीमध्ये आहे। प्रत्येक वाऱ्या पक्षाची पद्धत होती, जेव्हा निवडणूक लागते लोकांना जाहिरात दिली जाते की कोणाकोणाला निवडणुकीसाठी उभे राहायचे त्यांनी यादी द्या। यादी दिल्यानंतर त्या ठिकाणी मुलाखत घेतली जाते। दिल्लीहून किंवा मुंबईहून निरीक्षक येतो, सर्व कार्यकर्त्यांचे मत लक्षात घेतले जातात। पदाधिकारी असतील, तालुक्याचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, सर्वांची मतं लक्षात घेतल्यानंतर केंद्रीय पार्लमेंट किंवा राज्याचं मंत्रिमंडळ निर्णय घेते की हा आपला उमेदवार। मला आठवतं की मी ज्यावेळेला धुळ्याहून अंमनेरला आलो त्यावेळेला सुभाष अण्णा चौधरी आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते, पण प्रमोद महाजनला वाटत होतं की अण्णा तुमच्या ऐवजी मी BS पाटला तिकीट द्यायचा माझा विचार आहे। पण प्रमोद महाजनांनी सुभाष अण्णांना बोलवलं, सुभाष अण्णांना पटवलं की तुम्ही सर्वोत्कृष्ट कार्यकर्ते आहात, पण परिस्थिती अशी आहे, आपल्याला त्यांना तिकीट देण्याची गरज आहे। सुभाष अण्णा खुश झाले, मान दिला गेला। म्हटलं का इथे ए.टी. नानाला विचारलं का कोणी तुमचं तिकीट कापायचं आहे असं कुणाला तरी ए.टी. नानाला का विचारलं का? एका शब्दाने कुठल्याही प्रकारची त्यांना कल्पना दी गेलेली नाही। ते स्वतः आम्ही नाना म्हणत होतो, नाना कुछ तो भी दाल में काला आहे। नाना म्हणायचे, डॉक्टर चिंता करू नका, 99% आपलंच आहे। अरे अगदी त्या तिकीट डिक्लेअर होण्याच्या रात्रीपर्यंत सुद्धा नाना होते म्हणत होते की तिकीट आपलंच आहे। असं काय झालं? साधी गोष्ट आहे की या ठिकाणी कोण कोण उमेदवार, समजा ए.टी. नानाही उमेदवार असते तरी उमेदवार असताना ए.टी. नानाची सुद्धा मुलाखत घेणे, त्यांचं सुद्धा नाव घेणे, इतर कोण इच्छुक आहे यांचं नाव घेणे हे जिल्हाध्यक्षाचं काम असतं आणि तशी यादी जिल्ह्याच्या संमतीने वर पाठवायची असते। अशा प्रकारचं कुठलंही काम झालं नाही। फक्त माझी बायको आणि मग नावाला तिच्यासाठी हात चाला म्हणून मग करण पवार 2 नावं फक्त वर पाठवली गेली। लोकांना असं वाटलं, पार्लिमेंटमध्ये निर्णय करणाऱ्या लोकांना वाटतं की जळगाव जिल्ह्यामध्ये कोणी उत्सुक नाही तिकीट घेण्यासाठी, ए.टी. नाना सुद्धा उत्सुक नाही। माहिती दिली गेली की फक्त तेवढंच। तुम्ही मला एक गोष्ट सांगा की असं ज्या उमेदवाराला आता तिकीट दिलं आहे त्या उमेदवारामध्ये आपला तो आमच्या अंमनेरचे म्हणून आम्हाला हिस्ट्री सर्व माहीत आहे। जिल्हा परिषद सदस्य झाली, ठीक आहे, जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष झाली,
ठीक आहे. पक्षामध्ये महिला अध्यक्ष झाली, ठीक आहे. त्याच्यानंतर आमदार झाली, ठीक आहे. हे सर्व कोणाच्या कृपेने झालं? अरे रात्रंदिवस त्या नाथाभाऊ म्हणायचे की नवरा माझा पाय चेपतो आणि बायको माझी माता चेपते. त्या माणसाने सर्व काही दिलं आणि त्याच माणसाला जेव्हा त्याला उतरती कडा लागली त्या उतरती कडा त्याला सोडून दिलं आणि मग ते गिरीश महाजनच्या पायाच्या पालवली. त्या माणसाने एवढे उपकार केले त्याला एका झटक्यासारखी सरकून ताबडतोब. असं कोणतं कर्तृत्व या बाईमध्ये आहे की सर्व एक पद एकाच गुहेमध्ये घुसतात, एकाच गुहेमध्ये? काय असं कर्तृत्व आहे? आमच्या आंबेडकरच्या लोकांनी सांगावं कुठलं असं कर्तृत्व आहे की सर्व येतात? अरे 5 वर्षापासून तुम्ही आमदार आहात, गावागावामध्ये 5-10 हेमस लावल्याशिवाय दुसरे कुठलंही काम नाही. आमदार महाराष्ट्राच्या इकडचे तिकडचे कामं विकले जातात. आंबेड येत आहे ना मागच्या दाराने ना, ते कोणाच्या कृपेने? सर्वच काही मिळालं. आता फक्त माझी खासदारकी बाकी आहे. मग खासदारकी मिळाला तर मला आता मंत्रिमंडळ बाकी आहे. मंत्रिमंडळ झालं तर मला पंतप्रधान होण्याचं बाकी आहे. कशामुळे चाललो आहे? जो जिल्हाध्यक्ष तो पण या दोन्ही नेत्यांमध्ये भानगडी लावायच्या. नाथा भाऊ अहो गिरीश महाजन असा करायला ना, बरं तुम्ही ध्यानमाटी आहो, बरं तुझ्या तर असं बोलो. गिरीश भाऊ नाथा भाऊ असं बरं तुझ्या तर असं बोलो. या दोन्ही नेत्यांच्या एकमेकाच्या भानगडीवरून याने स्वतःचं पितळ पांढरं करून घेतलं आणि पद मिळवून घेतला. दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्ष झाला. जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर मी पण 2003 पर्यंत मी जिल्हाध्यक्ष होतो. त्यावेळेला मी आमदार सुद्धा होतो. पण आम्ही गावागावामध्ये अशी गटबाजी सुरू केली नाही, कार्यकर्त्यामध्ये भेदभाव केले नाही, ज्या जुन्या कार्यकर्त्यांना कधी बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला नाही. आपल्या भोवती आपली ललोपंची करण्याचे फक्त असे छचोऱ्या पोरांना जमा करण्याचा प्रयत्न केला नाही. अशी ही परिस्थिती आज जळगावच्या जिल्ह्यामध्ये आहे. आज एवढा आक्रोश काय? एवढा आक्रोश आहे की एवढं एक नजर लागण्यासारखे भारतीय जनता पार्टीचे नाथाभाऊ गिरीश महाजनने या पार्टीला भव्यता निर्माण करून दिलं. जे आज ही जळगाव जिल्ह्यामध्ये, जळगाव जिल्हा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या हिंदुस्थानामध्ये एक भारतीय जनता पार्टीचा उत्कृष्ट जिल्हा म्हणून मानला जातो. त्याला एक कीड कोणी लावली? कोणी लावली कीड? स्वतःच्या स्वार्थासाठी. किती किती कथा तुम्हाला सांगायची. आमच्या आंबणे लोकांच्या एवढ्या कथा आहेत तर तुम्ही ऐका तर करा. एक तहसीलदार, एक मामलेदार बदली करायची, 10-15 लाख रुपये घेऊन टाकायचे. आमच्या काशी मंडळच्या मास्तरांचे अप्रुव्हलसाठी त्यांच्याकडून लाखो रुपये जमा करायचे. अरे एवढंच नाही, कार्यकर्ते सोडले नाहीत, पदाधिकारी सोडले नाहीत, अधिकारी सोडले नाहीत, वाडूवाले, मटकेवाले, गांजेवाले हे सर्व सोडले नाहीत. म्हणतो काय मैं हूं डॉन, ते मैं हूं डॉन गाणं लागलं का असा नाचतो ना रे. मैं हूं डॉन किसने मेरे को पहचाना. अंबानीच्या कृषी उत्पन्न समितीचे जो बसतात आजूबाजूला, अरे तुमको मालूम नहीं मैं ठंडा हरामी हूं, एक एक को देख लेता हूं. अशा प्रकारची भाषा कोणाच्या जोरावर? स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर ही भाषा आहे. अरे आज सर्व आलेला माज आहे आणि या माणसाने अख्खा जळगाव जिल्हा असा उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. नानाच्या बद्दल फार म्हणणार नाही. अनेक लोकांनी खूप गोष्टी नानाबद्दल सांगितल्या. नानाचं एवढं काही असून सुद्धा नाना मागचं जे तिकीट कापलं गेलं हे अशा प्रकारची चुकीची माहिती आज नेत्यांना दिली गेली. आणि मग आता माझ्या बायकोशिवाय कोणी पर्यायात जळगाव जिल्ह्यामध्ये उरलेला नाही अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण करण्यात आली आहे. हे कारण आहे. काय सर्व लपवतात? काही कळत नाही, काय कळत नाही. अरे सर्व उघड आहे. कळत काही नाही. 2 वर्षापासून चाललेलं षडयंत्र होतं. आणि म्हणून प्रत्येक माणूस काय म्हणतो, जाऊ द्या बुवा, पक्षाच्या विरोधात बोलायचं नाही, नेत्यांविरुद्ध बोलायचं नाही, आणि मग आपलं काय चुकलं ज्याचं त्याचं नशीब. अरे काही कोणी नशीब बदलत नाही. काही लोक असे असतात जे स्वतःचं नशीब घडवतात आणि मग कोणी बोलायचं नाही, कोणी बोलायचं नाही, मग शेवटी कोणी बोलायचं तरी कोणी आवाज नाही कोणी कुठला. तुम्ही जर असं कोणी बोलणार नाही हे अशाच प्रकारचं राहणार. नाना आज तुम्हाला चॅलेंज आहे. एवढा मोठा मॉब जमलेला आहे आणि हा मॉब जमलो जर नाना शांत बसून गेलं तर हे सर्व बस काय फायदा होणार याचा? एक गोष्ट आपल्याला सर्वांना माहित आहे की मोदीची चहा नानाच्या दुधाशिवाय गोड लागणार नाही. मोदींची चहा जर गोड करायची असेल तर नानाच्या आणि पारोड्याच्या दुधाची खरोखर त्या ठिकाणी गरज आहे. आणि ज्यावेळेला कळत होते की सर्व प्रकारचे प्रयत्न झाले,
नानाचं ती काही तिकीट कापून जाण्याची इच्छा व्यक्त केली जात नाही, तेव्हा वाटेल त्या हीन प्रकारचे या ठिकाणी षड्यंत्र रचले गेले. अरे विरोधी पक्ष नेते आपला जो उमेदवार या ठिकाणी गुलाबराव देवकर, तो माणूस सुद्धा म्हणतो अरे हे काही राजकारण करण्याची पद्धत नाही, करा ना, सरळ सरळ राजकारण करतात. पण अशा प्रकारचं कोणाचं चारित्र्य हनन करायचं, कोणाच्या प्रकारचा त्याची बदनामी करायची आणि मग आपल्याला कसं तिकीट मिळेल याची व्यवस्था करायची, असं घाणेरड्या राजकारणाला या आपल्या यातून आपल्याला या ठिकाणी फाटा देणं गरजेचं आहे. आज जर आपण सर्व अशा प्रकारचे शांत बसून गेलो आणि जे चाललंय त्यामुळे सहन करत गेलो तर उद्या उठून आणखी जास्तीत जास्त आज या राजकारणाच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त सहन करावं लागणार आहे आणि त्यामुळे कोणी निवडून गेल्यानंतर मग कुरकुर करायची गरज उरणार नाही. महाभारतामध्ये वाक्य आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भाजपा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां संभवामि युगे युगे. आज प्रत्येक कार्यकर्त्याने अशी श्रीकृष्णाची भूमिका केली पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याने अन्याय दूर केला पाहिजे. आपण चापले गेलो होतो नंतर तसं ते एक वाक्य एका सिनेमाच्या गाण्यामध्ये, रामचंद्र कहे गए सीता से ऐसा जमाना आएगा अरे हंस दाना चबाएगा और कौवा मोती खाएगा. अशी परिस्थिती तुम्ही सर्वजण सहन करणार आहात. हे सर्व आपल्याला हे करायचं आहे. नाना आपल्याला माहित आहे की आपल्याला देशाला आज मोदींची गरज आहे. मोदींनी या देशाचं चित्र बदललेलं आहे आणि मोदींची गरज असल्यामुळे समजा आज पक्षाने एवढ्या जनतेचा आवाज ऐकला नाही तरी माझा नानांना आमची विनंती आहे की जाहीर करा की मी अपक्ष उभा राहीन, पण शेवटी मोदींचाच राहील. शेवटी आमचा पाठिंबा मोदींचाच राहील. मला माहित आहे की चैनसुख संपत्ती संचेती मलकापूरचे माझ्यावाला त्यांना तिकीट दिलं गेलं नव्हतं. जुना संघाचा माणूस, राजकारणाच्या गडबडून तिकीट दिलं नाही तरी तो म्हणला, प्रमोदजी मला तिकीट जरी नाही दिलं पण मी भारतीय जनता पार्टीचाच आमदार राहणार आहे, अपक्ष जरी असलो तरी. तीच भूमिका नानांनी घ्यायची गरज. जरी तिकीट मिळालं नाही, आपला आक्रोश जर कोणी ऐकला नाही तरी मी भारतीय जनता पार्टीचाच, यापुढे मोदीलाच मी माझा सपोर्ट करेन. आणि या ठिकाणी आपल्याला कुठल्याही आपल्या नेत्यांना दोष द्यायचा नाही, आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना दोष द्यायचा नाही. दोष त्याला दिला पाहिजे की या ठिकाणी स्वतःच्या स्वार्थासाठी ज्यांनी आज अख्ख्या लोकांची ही दिशाभूल केलेली आहे, संपूर्ण दिशाभूल, ही सर्व लोकांना पटवून द्यायची गरज आहे. आणि नानांना आता आपल्याला ऐकायचं आहे की नाना काय भूमिका घेत आहेत. नाना भूमिका ही घेतली गेलीच पाहिजे. नाना जर आपण गुपचूप बसून गेले तर मी म्हणेल की शिवाजी महाराजांनंतर आणि संभाजी महाराजांनंतर मराठ्यांचा स्वाभिमानच संपला. आमच्या पारड्याचा आराध्य दैवत प्रति तिरुपती बालाजी चरणी नतमस्तक होतो. आणि आजच्या या मेळाव्या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे व नेहमीच माझ्यावर प्रेम करणारे सर्व सन्माननीय मंच सर्वांचंच नाव घेणं गरजेचं आहे. खूप उशीर झालेला आहे. सर्वच आपण तोलामोलाचे लोक, सर्व सन्माननीय आहात. आणि या संपूर्ण जळगाव लोकसभा मतदारसंघातून पोट तिडकीने ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती 5 दिवसापासून सतत नाराज असलेले सर्व माझे कार्यकर्ते, पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, आणि जवळपास ज्या महिन्या 1.5 महिन्यापासून जे षडयंत्र चाललेलं आहे तेव्हापासून तर तिकीट कापण्यापर्यंत ज्यांनी मला खरोखर मनापासून सहकार्य केलं आणि खरं काय आणि खोटं काय हे सर्व जनतेसमोर मांडलं ते माझे सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया बांधवांनो, मी खरोखर आपल्याला सलाम करतो. मीडिया हा लोकशाहीचा चौथा खांब असतो. आपण उत्कृष्ट असं कार्य केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा असेच माझ्या पाठीशी आपण उभे राहाल अशी आपल्याकडनं मी अपेक्षा करतो. आणि आजच्या ह्या मेळाव्याला आपण जवळपास महिन्याभरापासून मला शोधत होता तर नाना कुठे, आपल्या नाण्यावर काय मोठं संकट आलेलं आहे. आदरणीय आबासाहेबांनी सांगितलं हे आज नाही, हे 2 वर्षापासून यांनी बासिंग बांधलेलं होतं. आणि या बासिंगा या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये कोणीही उभं राहिला
गाडा उभा राहिला तरी तो निवडून येतो आणि आपल्याला 1 रुपया खर्च करण्याची गरज पडणार नाही. मग आपल्याला तिकीट मिळवायचे तरी कसं? या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना 2009 पासून तर 2019 पर्यंत या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचून त्याचं काम करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. मग गावागावात पोहोचून माझा कुठला कार्यकर्ता असेल, पक्षाचा असेल नसेल, कोणत्याही पक्षाचा असेल, कोणत्याही जाती धर्माचा असेल, तरी सुद्धा माझ्या माता भगिनी असतील, आमचे विद्यार्थी बांधव असतील, तरुण युवक असतील, या सर्वांचं काम करण्याचा प्रयत्न मी आतापर्यंत करत आलो. आणि कोणालाही काम देताना कोणाकडनंही कुठल्याही प्रकारची अपेक्षा घेतली नाही. एवढंच नव्हे तर लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना, या देशाच्या सर्वोच्च पार्लमेंटमध्ये काम करत असताना, या पार्लमेंटमध्ये ऐरागैऱ्याचं काम नाही, त्या पार्लमेंटमध्ये काम करत असताना इंटेलेक्च्युअल असलेला माणूस असेल तोच काम करू शकतो. आणि तिथं सुद्धा मी माझी चमक दाखवली. 2009 ते 2014 मध्ये सुद्धा महाराष्ट्रातून सर्वात जास्त विधेयक आणि प्रश्न मांडणारा खासदार म्हणून मला गौरवण्यात आलं. 2014 असेल, 14 पासून तर 19 पर्यंत माझी उपस्थिती असेल, विचारलेले प्रश्न असतील, मांडलेले विधेयक असतील, या संदर्भात मला पार्लमेंटरी अवॉर्ड मिळाला. 2018 मध्ये मला या देशाच्या पार्लमेंटने लंडन येथे पाठवलं आणि लंडन येथे पाठवून मी चाइल्ड लेबरवरती खूप मोठ्या प्रकारे त्या ठिकाणी डिबेटमध्ये भाग घेतला आणि मला पार्लमेंटने सुद्धा चाइल्ड लेबरचा अवॉर्ड सुद्धा दिला. म्हणजे तुम्ही मला जे आशीर्वाद दिले त्या आशीर्वादाचं मी सर्वांचं फलश्रुत केलं. देशाच्या पार्लमेंटमध्ये सुद्धा उत्कृष्ट असं कार्य करून दाखवलं. आज या जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये कोणीही एकही माणूस असा बोलू शकणार नाही तर मी कोणापासून ॲडव्हान्स घेतला आहे, कोणापासून कमिशन घेतलं आहे, कोणाचा अपमान केलेला आहे, कोणाचा फोन उचलला नाही, कोणाचं चुकीचं काम केलं आहे, असा एकही आरोप मला कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल किंवा नेता असेल किंवा कोणत्याही जाती धर्माचा माणूस मला बोलू शकत नाही. म्हणून अशा माणसाचं जर कधी सर्वे रिपोर्ट बघितला तो सुद्धा उत्कृष्ट आहे. सर्व जनतेचं प्रेम त्याच्यावरती आहे, त्याचं काम सुद्धा उत्कृष्ट आहे. आणि त्यामुळे जर त्या ठिकाणी आपल्याला जर उमेदवारी मिळवायची असेल तर 2 वर्षापासून या संदर्भातलं कट कारस्थान माझ्या मागे रचलं जात होतं. 1 महिन्यापासून माझ्या बांधवांनो तुम्ही माझी वाट बघत होतात तर आपला नाना हा कधी येईल आणि कधी सांगेल काय झालं. साऱ्या मंचावरील सर्व लोकांनी सांगितलं मी 2 वर्षांनी ह्या माणसाच्या पोटी 10 वर्षापासून मला त्रास देतोय. मागच्या 2009 ते 2014 संपल्यानंतर सुद्धा तेव्हा सुद्धा मला या तिकिटाच्या संदर्भात खूप मोठा त्रास झाला. परंतु आदरणीय नाथाभाऊ होते, नाथाभाऊंनी तेव्हा योग्य निर्णय घेतला आणि तेव्हा सुद्धा मला खूप त्रासापोटी शेवटी मला तिकीट देण्यात आलं आणि तुम्ही मला प्रचंड असं मताधिक्य दिलं. आणि मताधिक्य दिल्यानंतर सुद्धा माझ्यावरती या 2019 मध्ये माझा कोणीही वाली नाही. या पक्षामध्ये मला कोणीही गॉडफादर नाही. मी चांगलं काम करतोय, निष्ठुरपणे काम करतोय. 2017 पासून या जळगाव लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आम्ही निवडणूक लढणार अशा स्वरूपाचं वक्तव्य या जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्षच बोलतो. काय विचारतात तुम्ही? कारण काय विचारतात? अहो कारण काय असेल, जर कुंपणात जर शेत खायला निघालं त्या शेतामध्ये काय दोष देतात? शेताचा काही दोष नाही. त्याच्या हाती तुम्ही जिल्ह्याचे सूत्र दिले आणि त्याच जर कधी आपले संपूर्ण या षडयंत्र रचून या षडयंत्राच्या माध्यमातून माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला. मी माझे सारे मतदारसंघातले सारे कार्यकर्ते मला फोन करत होते, विचारत होते नाना आपलं तिकिटाचं काय? इकडे खूप वाईट चर्चा चाललेली आहे, अशा संदर्भात चर्चा चाललेली आहे. आणि अशा संदर्भात विचारत असताना मी दिल्लीला होतो. पार्लमेंटरी बोर्डचा सारा अहवाल मी बघत होतो. पार्लमेंटरी बोर्डमध्ये ज्या ठिकाणी डिसिजन घेतला जात असतो त्या ठिकाणी पहिल्याच चर्चेच्या वेळेस सांगितलं भाई जळगाव लोकसभा बाजू में रखो, ये पॉझिटिव्ह सीट है, इसके ऊपर कोई नो डिस्कशन. आणि अशा संदर्भात जळगाव लोकसभेचा मतदारसंघाचा माझं नाव त्या ठिकाणी लिहिलं गेलं. आणि त्यानंतर
परत फोन आले, इसको पेंडिंग रखो, फर्स्ट लिस्ट में मत जाहीर करो. आणि त्यानंतर हे जे चित्र आणलं आणि ह्या पद्धतीने ज्यांनी काम केलं, या माध्यमातून माझ्यावरती जे संकट ओढवलं, हे आजच नाही ओढवलं. 2 वर्षापासून आपल्या जिल्ह्याचेच नेते, आपल्या जिल्ह्याचे जे नेते आहेत, त्याच नेत्यांनी वेगवेगळे नावं सुरू केलीत. ज्या व्यक्तीला मी या पक्षामध्ये आणलं त्याला आमदाराकरता आपण प्रयत्न केलेत. मग आमच्या 40 गावची सारी मंडळी असेल, तो माझा हस्तक होता, माझा पाठीराखा, माझा खंबीर कार्यकर्ता म्हणून आमदार झाला. मला खूप मोठा आनंद झाला. आणि त्याला सुद्धा हुसकवण्यात आलं, तर तुला खासदार व्हायचंय, तुला खासदार व्हायचंय. परंतु त्याने पहिल्या दिवसापासून तर शेवटपर्यंत सांगितलं, भाऊ मी खासदार होणार नाही, 89 खासदार योग्य असतील. अजूनही काही लोकांना हुसकवण्यात आलं. म्हणजे नीती बघा तुम्ही, कुटील नीती बघा. जेव्हा एखादा संपवायचा असेल तर तेव्हा त्याच्याच जवळचे सर्व लोक एकत्रित घ्यायचे आणि त्याच्याच लोकांकडनं त्याच्यावरती वार करायचा आणि वार करून त्याला संपवायचं. असं संपवण्याचं कटकारस्थान हे 2 वर्षापासून माझ्यावर रचलं गेलेलं होतं. आणि अशा प्रकारचा घाणेरडं षडयंत्र रचून जो माझा घात केला. अरे तुम्ही मला हरवू शकत नाही, तर मला बदनाम करू शकत नाही. तुम्ही जे षडयंत्र रचलं आणि या षडयंत्राच्या माध्यमातून साऱ्या गावागावापर्यंत तुम्ही सर्वांनी ते पोहोचवलं. परंतु माझे मायबाप, माझे बंधू, माझ्या माता भगिनी सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला. नाही, आमचा 89 असा काही करू शकत नाही. तुम्ही किती मोठं षडयंत्र रचा, तरी जनतेने माझ्यावरती विश्वास दाखवला. यांनी पार्टीकडे माझी बदनामी केली. पार्टीने परत सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर सुद्धा मी पहिल्यापेक्षा जास्त प्लस मी या ठिकाणी माझा सर्वे आला. आणि त्या ठिकाणी संघ परिवार हा संपूर्ण खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे होते. संघ परिवाराने सांगितलं आम्ही 10 वर्ष खासदारकी बघितली, पण या मुलाला आम्ही लहानपणापासून बघतोय. इतका चांगला कार्यकर्ता आमच्या भारतीय जनता पार्टीत जायला नको. आणि या संदर्भात खंबीरपणे संघ परिवार शेवटच्या दिवसापर्यंत आजही चुकीचा निर्णय झाला म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि हेच माझं हे कर्तव्याचं भान आहे माझी. ज्या माध्यमातून वेगवेगळे नावं दिले आले, हा एक लोकसभेचा उमेदवार होणार, दुसरा एक लोकसभेचा उमेदवार होणार, तिसरा एक लोकसभेचा उमेदवार होणार. आणि या माध्यमातून ज्या संदर्भात जेव्हा फायनलला आलं आणि तेव्हा कुंपणाने शेत खाल्लं आणि कुंपणाने बदनामी करून माझ्या संदर्भात हा घात करण्यात आला. अशा स्वरूपाचं काम माझ्या बांधवांनो, जे माझ्यावर षडयंत्र रचलं गेलं, ज्या पद्धतीने माझ्यावर षडयंत्र केलं, या विषयावर एकाने वक्तव्य केले नाही. मी आज तुम्हाला वक्तव्य करतो, जर यात काही दोषी असेल, चुकी असेल, तर तुम्ही ह्या चौकात येऊन मला फाशी द्या तुम्ही. परंतु मी चुकीचं काम केलं नाही. मी आज ही गल्ली जरी कंजेस्टेड आहे तरी या ठिकाणीच का सभा घेतली. जेव्हा जेव्हा माझ्यावर संकट येतं, जेव्हा जेव्हा दृष्टकाळ येत असतो, मी पहिल्यापासून बालाजी भक्त आहे. मी या बालाजीला स्मरून बालाजी जवळ सभा घेत असतो. म्हणून मी आज बालाजी मंदिराजवळ ही आपली जाहीर सभा घेतलेली आहे. आणि बालाजीची शपथ घेऊन सांगतो, जर मला चुकीचं असेल तर मी या निवडणुकीपर्यंत मी मरून जाईल, किंवा जर ज्याने चुकीचं केलं असेल तर तो कधीही स्वस्थ जगणार नाही, हे तुम्हाला सांगतो. संपूर्ण जिल्हा आणि संपूर्ण परिवार, संपूर्ण कार्यकर्ते माझ्या सोबत असताना एकही गावामध्ये, एकही तालुक्यामध्ये मी कुठलीही दुफडी निर्माण केली नाही, कार्यकर्त्यांमध्ये गटबाजी निर्माण केली नाही. आणि असं असताना प्रत्येक तालुक्यामध्ये कोणाचे आमदाराचे असतील, कोणाचे सभापतीचे असतील, कोणी जिल्हाध्यक्षाचे असतील, 2 गट असतील, 3 गट असतील, पण त्या तालुक्यातले सर्व गट हे मला जवळ राहायचे. अशी परिस्थिती माझी या मतदारसंघातली आहे.
त्यामुळे ज्या तालुक्यात मी गेलो त्या तालुक्यात सर्व लोक मला भेटतात, सर्व लोक माझ्याशी सांगतात, सर्व लोकांची कामं मी करत असतो. आणि हा प्रसंग बघून यांना वाटलं जर याला अजून परत तिकीट मिळालं तर हा प्रचंड मताधिक्याने विजय होईल आणि अजून परत खासदार झाला तर नक्कीच मागच्या वेळेस जरी आपण याला रोखलं, मागच्या वेळेस जरी याच्यावर आपण घात केला, आपल्याला बोलवल्यानंतर सुद्धा दिल्लीला मला शपथविधीला बोलवलं आणि तेव्हा सुद्धा तिथं गेल्यानंतर माझा घात झाला. तसाच घात माझा या तिकीट कापून करण्यात आला. नाहीतर मी मंत्री झालो असतो तर यांना सर्वांना डोहाळे लागले होते. तर हा चुकीचं काम होईल, या जिल्ह्यामध्ये आपलं कोणाचंही खरं राहणार नाही, अशा स्वरूपाचं हे काम आणि अशा स्वरूपाचं हे षडयंत्र माझ्यावर रचण्यात आलं. या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. 20-25 वर्षापासून या जिल्ह्यामध्ये दोन्ही खासदार निवडून येत आहेत. पण या पद्धतीने लोक प्रेम करतात म्हणून तुम्ही कोणीही उभं करणार, कोणालाही तिकीट देणार म्हणून लोक ते मतदान करतील. काही लोकांनी सांगितलं आम्ही कमळवर मतदान करू. अरे कमळवर प्रेम करतात. आपल्याला आदरणीय नरेंद्र मोदी या देशाचा चेहरा मोहरा बदलवला असेल, या देशाला विकासाकडे कोणी नेलं असेल तर आदरणीय मोदींनी नेलंय. मी मोदींच्या विरुद्ध नाही, मी भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध नाही. या देशाला परत मोदींची गरज आहे. अजून परत मोदीजी या देशाचे पंतप्रधान व्हायलाच पाहिजे, तरच या देशाचा विकास होईल, ही सर्व आम जनतेची भावना आहे. पण जर मोदींना पंतप्रधान करायचे असेल आणि एखादा चुकीचा उमेदवार आपल्याकडनं दिला गेला आणि जर कधी एखाद्या वेळेस बहुमता करता आदरणीय अटलजींसारखं एखाद्या डोक्यावरती जर कधी आपलं सरकार पडलं तर या संपूर्ण देशाचं सुद्धा नुकसान होऊ शकतो. हा सुद्धा विचार आपण सर्वांनी डोक्यात ठेवावा. आणि हेच सांगण्याकरता आज सर्व मीडिया आहे. आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत, आदरणीय मोदी साहेबांचे भक्त आहोत. 5 वर्ष जवळून मोदी साहेबांना मी बघितलं, त्यांचं कार्य बघितलं. त्यांचं कार्य करत असताना देशामध्ये संपूर्ण लागलेलं भ्रष्टाचाराचं कीड त्यांनी दूर केलं. या देशामध्ये एकही खासदार असेल किंवा एकही मंत्री असेल, एक नवा पैशाचा भ्रष्टाचार कोणाचा 5 वर्षामध्ये उघडकीस आला नाही आणि कोणी केला सुद्धा नाही आणि करू सुद्धा दिला गेला नाही. आणि अशा पार्लमेंटमध्ये, अशा या देशाच्या सर्वोच्च पार्लमेंटमध्ये जात असलेल्या चांगल्या क्लीन माणसाला पाठवण्याकरता आपण परत अजून आदरणीय अमित शहा आणि आदरणीय पक्षश्रेष्ठी यांना सर्वांना विनंती करून, जर समजा माझं काही चुकलं असेल तर तुम्ही मला जाब विचारा. पण चुकीचा निर्णय झाला असेल तो अजूनही बदलू शकतात. आपण शेवटच्या क्षणापर्यंत हा निर्णय बदलू शकतो आणि निर्णय बदलवल्याशिवाय आपल्याला या मतदारसंघामध्ये यश प्राप्त होणार नाही. आणि यश प्राप्त झालं नाही तर आपल्या या देशाचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न जर भंगलं तर या देशाचा विकास भंगेल, हा देशाचा विकास खुंटेल. या स्वरूपाचा आपला विचार असताना आज आपण या जाहीर मेळाव्यामध्ये सर्व कार्यकर्ते मला रोज विचारत होते, नाना काय करायचं, नाना काय करायचं. आपण पक्षाने आपल्याला खूप काही दिलं. 10 वर्ष पक्षाने आपल्याला खासदार केलं, माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी 10 वर्षापर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यांना, मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला खूप प्रेम दिलं. परंतु पक्षाच्या विरोधात आपल्याला बोलायचं नाही, पक्षाच्या विरोधात आपल्याला जायचं नाही. आदरणीय मोदीजींचं स्वप्न आपल्याला साकार होण्याकरता आपण सर्वजण, आदरणीय अमित शहा असतील, आदरणीय मोदीजी असतील, यांच्या ट्विट करा, जी उमेदवारी चुकीची झाली ही उमेदवारी बदला, नाहीतर आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघाची सीट धोक्यात येईल. या संदर्भातली संपूर्ण जाण आपण आदरणीय आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांना करून द्या, ही आपल्या सर्वांना मी विनंती करतो. बऱ्याच ठिकाणी घोड झालेला आहे. आपला विश्वास माझ्यावरती आहे आणि मला जनतेसमोर जायचं आहे. पत्रकार मला विचारत होते, सर्व लोक माझी भूमिका विचारत होते. मी आजपर्यंत कोणत्याही पत्रकाराला किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक मीडियाला अजूनपर्यंत बाईट दिली नाही. मी म्हटलं मी कोणताही निर्णय जर घेणार असेल तो मी माझ्या जनतेला समोर विचारून, त्यांच्याशी सितगुज करून, त्यांना विचारल्याशिवाय मी माझा कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून आज संपूर्ण मतदारसंघातनं कार्यकर्ते एवढे मी पहिल्यांदा ज्या पारण्या शहरात बघितलेत, अमने रस्त्यापर्यंत कार्यकर्ते रोडवरती सुद्धा उभे आहेत, बरेच कार्यकर्ते मागेपर्यंत उभे आहेत. आणि या कंजेस्टेड गडीमध्ये आपण बालाजीच्या साक्षीने आपण आज ही सभा घेतोय. माझ्यावर जेव्हा संकट आलं तेव्हा मी बालाजीला स्मरून बालाजी समोर उभं राहून या ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत. आणि असे बरेच प्रसंग माझ्यावरती आलेले आहेत.
आणि या प्रसंगातनं बाहेर निघून मला या बालाजी महाराजांनी पहिल्यापेक्षाही मोठं केलेलं आहे. मला निश्चित विश्वास आणि आशा आहे माझा बालाजी महाराज निश्चितपणे या सर्वांना सद्बुद्धी देईल. आणि तुम्ही लोकांनी याला दिलेलं मला जे प्रेम आहे या प्रेमापोटी तुम्ही असं समजू नका. मला बरेच आमच्या मंचावरील लोक म्हणत होते मी नाना काहीतरी निर्णय घ्या, नाही तर आम्ही तुम्हाला मराठाच म्हणणार नाही. आज आपण निर्णय घेण्याकरता या ठिकाणी बसलेलो आहोत, पण या जिल्ह्याची अवस्था बघा. या जिल्ह्यामध्ये काय चाललेलं आहे. या राजकारणामध्ये फक्त कोणी डिसिजन घेतला आणि त्याच्या मागे पडायचं, भल्या भल्यांचं संपवण्याचं षडयंत्र या ठिकाणी रचलं जात आहे. या जिल्ह्यामध्ये लेवा पाटील सुद्धा खूप मोठा समाज आहे आणि आदरणीय नाथभाऊ असतील, आदरणीय गिरीश भाऊ असेल, यांच्या दोघांमध्ये वितुष्ट करणारा कोण आहे मी साहेबांनी सांगितलं. जर अशा शक्तीमुळे जर या देशाचं या राज्याचं जिल्ह्याचं नुकसान करणारा व्यक्ती जर तुमच्या समोर येत असेल आणि यामुळे ज्या 12 खात्याचा मंत्री असलेला माणूस ज्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दबदबा होता त्याला सुद्धा संपवण्याकरता कोणी कमी राहिलं नाही. लेवा पाटील समाजाचा एक नेता संपला, काही कारणाने असो सुरेशदादा जैन सारखा एवढा मोठा नेता सुद्धा आज घरी बसला. आणि आता मी उरलो मराठा समाजाचा. तर प्रत्येक समाजाच्या एकेका माणसाला संपवण्याकरता जर हे षडयंत्र रचत असतील तर कुठपर्यंत तुम्ही यांच्या पाठीशी उभे राहणार आहात. हे फक्त षडयंत्र रचलं नाही. आज मी सभा घेतली तर मला काल बऱ्याच लोकांनी माझ्यावरती दबाव तंत्र आणला. मला मुंबईवरून फोन आले, तू सभा घेतली तर विचार कर. अरे काय कराल रे तुम्ही, काय कराल तुम्ही. ही जनता माझ्या पाठीशी आहे. माझ्या केसालाही जर धक्का लावला तुम्ही तर सारा समाज सारा मतदारसंघ चौथळून उठेल. कुठे चालली तुमची दादागिरी, एवढी दादागिरी. अरे जो महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाने निवडून आलेला उमेदवार आहे त्याला न विचारता तुम्ही तिकीट कापतात. अरे जे षडयंत्र रचलं चित्र करून द्या तुम्ही, चौकात फाशी घेऊन गेल मी. कुठल्याही प्रकारे राजकारणामध्ये निवडून येणं पडून जाणं हा नशिबाचा नाही, या जनतेचा खेळ असतो. निवडूनही येतो पडूनही जात असतो, हार जीत चालू असते. पण सामाजिक बदनामी आणि आमच्या सामाजिक बदनामी आणि लोकांच्या समोर माझी बदनामी करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांनी षडयंत्र रचलं. या लोकांना हा समाज आणि हा मतदारसंघ कधीही सोडणार नाही, कधीच माफ करू नका. याला भावना तुम्हाला येत, भावना मलाही येत. आज मी सुद्धा वेळीचा नातू बंधूचा आहे. माझे सुद्धा वय 58 वर्ष झालेलं आहे. असा प्रकार असतो हा, असा किडी सोडापणाने. अरे मला सांगितलं असतं, मी स्वतःहून नाही म्हटलं असतं, काय हरकत नाही, मला उभं राहायचं नाही. खासदार होणं किंवा निवडून येणं हा माझा पोट भरण्याचा धंदा नाही. मी एक सामाजिक कार्य म्हणून काम करत होतो आणि अशा स्वरूपात जे माझे हितचिंतक होते त्यांनाच माझ्यावरती वार करायला लावले. मग कोणी असो, चाळीसगावचे असोत, पावड्याचे असोत, या सर्व लोकांना आपल्या बाजूने करून आदरणीय गिरीश भाऊंनी माझ्यावर वार करण्याकरता या पावड्या शहरामध्ये जेमतेम आम्ही आमची भारतीय जनता पार्टी रुजवायला लागलो. आणि भारतीय जनता पार्टी रुजवायला लागल्यानंतर पहिल्यांदाच नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किती अपमान, किती अपमान. ज्या उमेदवाराला याने निवडून आणायला नको म्हणून असं षडयंत्र रचलं तरी त्या उमेदवाराला निवडून आणलं. त्यानंतरही जर कधी हे दोघं एक होऊन गेले, करण पाटील आणि एनटी पाटील दोघं एक झाले तर आणखी त्यांची ताकद वाढेल. मग कधीतरी गोविंद आम्हाला फोन करायचा, तू आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ये, तुला नगराध्यक्ष करू, तुला आमदार करू. कधी चंद्रकांत पाटीलवरती झाडं टाकायचं. म्हणजे माझ्या विरुद्ध षडयंत्र रचून कधी चाळीसगावच्या उन्मेष पाटलाला सांगायचं तू लोकसभा निवडणूक लढ, कधी मंगेश चव्हाणला सांगायचं
तू विधानसभा लढ, कधी करण पाटीलला सांगायचं तू लोकसभा लढ. या स्वरूपाचं षडयंत्र आपल्या जिल्ह्याचे आदरणीय मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी हे खूप मोठं या जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून माझ्यावरती षडयंत्र रचलं आणि या जिल्हाध्यक्ष त्यामध्ये यशस्वी झाला. माझ्या बांधवांनो, या पद्धतीचं यांनी जे कटकारस्थान केलं. काही दिवसापूर्वी मला सांगण्यात आलं, माझी नेहमी बदनामी तुमच्या समोर येईल म्हणून मी आज तुमच्या समोर स्पष्ट करतो. उद्या बरेच भाषणं होतील, बरेच लोक या ठिकाणी येतील आणि या स्वरूपाचं जर वक्तव्य केलं, काही कारणास्तव गेल्या काळामध्ये माझ्या नावाने यांनी काही पैसे उचलले होते. मला मोठ्या व्यक्तींकडनं सांगण्यात आलं, नाना त्यांचे पैसे देऊन टाक. भाऊ, BHR पतसंस्थेचे पैसे होते, मी त्याच काळात बरं का लालूसेठ 1 कोटी रुपये देऊन टाकले होते. आणि परवाच्या दिवशी करण पाटील याच्याकडे 75 लाख रुपये होते, मी 25 लाख रुपये घरून नेले आणि परत 1 कोटी देऊन टाकलेत. नाही तर तुझं तिकिटाच्या संदर्भात चुकीचं होईल. मी तात्काळ ते पैसे सुद्धा यांच्या देऊन टाकलेत. ज्या ज्या स्वरूपात मला सांगण्यात आलं त्या मी पूर्ण करण्यात आलं. आणि आज जेव्हा मी या जाहीर सभेला सुरुवात केली, माझे फोन बंद आहेत, मला वरिष्ठांकडून फोन येत आहेत. मी म्हटलं मी पार्टीचा भक्त आहे, पार्टीचा पाईक आहे, पार्टीचा कार्यकर्ता आहे. आदरणीय मोदीजी असतील, आदरणीय अमित शहा असतील, आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील रावसाहेब दानवे असतील, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, यांच्यावरती सर्वांवरती माझा विश्वास आहे. परंतु मी जनतेसमोर गेल्याशिवाय मला चालणार नाही. मी तुमच्या विरुद्ध नाही तर जनतेसमोर न्याय मागायला जातोय. तर तुम्ही मला सांगा, या साऱ्या गोष्टींमध्ये या जवळपास 2 वर्षापासून या रचलेल्या षडयंत्रामागे जर या अशा पद्धतीने जरी एखाद्या व्यक्तीचं राजकीय जीवन तर जाऊ द्या, पण त्याचं सामाजिक जरी खच्चीकरण करून सामाजिक जीवन त्याचं बर्बाद करण्याचा प्रयत्न करणार असतील तर अशा लोकांकरता तुम्ही कमळ बघणार आहात. मला सांगा, माझं काय चुकलं होतं, काय चुकलं होतं? आणि माझं चुकलं होतं तुम्हाला माहित नाही. या सर्व लोकांनी ज्या भाषणामध्ये सांगितलं, नाना रस्त्यावर सही करतात, नाना जिथं हात दाखवलं तिथे थांबतात, नाना कोणाचाही फोन घेतात, कोणाच्याही बदलीचं काम करतात, दिल्लीला गेलं तरी खूप चांगली वागणूक देतात. हे माझं चुकलं. ज्यांनी आता हे षडयंत्र रचलं ते जे करतात ना ते उद्योग मी करायला पाहिजे होते. राजू अण्णा, माझं ते चुकलं. मी कुठला वाढू माफिया झालो नाही. कुठल्या गांजाचं काय होतं ते गांजाचं, हा असलं काही केलं नाही. अधिकाऱ्यांकडनं काही चिरमिरी केली नाही, कोणाला दादागिरी केली नाही, कोणाला कुठले प्रश्न उपस्थित करतो म्हणून काही धाक दाखवला नाही. हे मला जमलं नाही. ही माझी चूक झाली आणि चूक झाली म्हणून मला असं वागता आलं नाही, म्हणून हीच माझी चूक आहे. साध्या पद्धतीने वागलो, साध्या माणसांसारखा वागलो, कधी अंगात खासदारकी आणली नाही, कुठील नीतीने वागलो नाही आणि कुठल्याही स्वरूपात खोटे नाटे कामं मी केले नाही. आणि म्हणून यांनी माझा घडा कापला आणि घडा कापून आज हे सर्वीकडे सांगतायत तर आम्ही उमेदवारीच मागितली नव्हती. बजरंग भाऊ हे म्हणतात आम्ही उमेदवारीच मागवली नव्हती. मग का मी गेलो होतो तिथं रडत रडत सांगायला मला उमेदवारी नको असं? मी गेलो होतो का? तुम्ही उत्तर द्या. मी आज तुमच्या समोर आलोय. मला जो निर्णय घ्यायचा आहे तुमच्यावरती निर्णय घ्यायचा आहे. कुठलंही काम करायचे असेल त्याच्या मागे जनता असेल तर तो काम करू शकतो. तुम्ही मला एक आवाज द्या, मी तुमच्या आवाजाच्या मागे तुम्ही काही निर्णय घेऊ शकतो. आपल्याला 28 तारखेपासून तर 4 एप्रिल पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे.
28 तारखेपासून तर 4 एप्रिल पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे. मी 3 दिवसापासून कंटिन्यू पारण्या शहरातच आपल्या कार्यालयात बसून संपूर्ण मतदारसंघातल्या लोकांना भेटतोय. सर्व लोक अक्षरशः फोन करून करून अक्षरशः त्यांचं दुःख मला सांगतायत. बरेच लोक अश्रू काढतायत. मी तुमच्या भावना समजू शकतो. तुम्हाला निष्ठुरपणे काम करणारा व्यक्ती हवा आहे. मला सुद्धा तुमच्याशी नाळ जोडलेली आहे. कदाचित मला प्रेमाने सांगितलं असतं तर मी थांबूनही गेलो असतो. पण माझ्यावरती घाणेरडं षडयंत्र रचून यांनी माझा घात केला. याला कधी माफ करू नका. या जिल्हाध्यक्ष आणि यांच्या समक्ष बरेच मंडळींनी माझा घात केलेला आहे. याला कधी सोडू नका. आपल्या सर्वांच्या मागे एक ताकद अजून आपण उभी करा. आदरणीय अमित शहा असतील, आदरणीय मोदीजी असतील. प्रत्येक युवक आता व्हॉट्सअप सोशल मीडियामध्ये एक्सपर्ट झालेला आहे. आपण इंग्रजीमध्ये एक SMS टाईप करा. अमित शहानाही करा, मोदीजींनाही करा. आपला निर्णय चुकला आहे. तुम्ही आम्हाला देशाचे प्रधानमंत्री पाहिजे. कदाचित चुकीच्या निर्णयामुळे आमची एक जागा वाया जायला नको म्हणून अजूनही फेरविचार करा. असा एक ट्विट का तुम्ही करा. तुम्ही प्रत्येक जण या मतदारसंघातले लाख ट्विट गेले तर निश्चितपणे मला खात्री आहे या देशाचे नेते आदरणीय अमित शहा असतील, आदरणीय मोदीजी असतील, निश्चितपणे बदलवतील. आपल्याच महाराष्ट्रातल्या एका माणसाच्या संदर्भात दिल्लीवरनं आजच फोन आला आणि त्यांना सांगितलं तुम्ही तात्काळ दिल्लीला निघून या. जनतेमध्ये एवढी मोठी ताकद आहे, तुमच्यामध्ये एवढी मोठी ताकद आहे. माझ्याकडे सर्व काही आहे. मी सर्व काही त्यांना प्रूव्ह करून देऊ शकतो. कोणी कोणी षडयंत्र रचले या संदर्भातलं संपूर्ण मी त्यांच्यावरती प्रूव्ह करून देऊ शकतो. मी कुठेही चूक केली नाही, कुठेही दोषी नाही. आणि दोषी नसताना जर मला जर कधी अशा स्वरूपाचं जर तुम्ही तिकीट कापत असाल तर मी दिल्ली दरबारी जाऊन अजून परत एकदा आदरणीय मोदीजी, आदरणीय अमित शहा साहेब यांच्यासमोर मांडू शकतो. आपण निर्णय घेण्याकरता तयार आहोत. तुम्हाला मी याच्याकडे सांगितलं 28/4 पर्यंत 2 दिवस वेळ घ्या. 2 दिवस प्रत्येक जण ट्विट करा. प्रत्येक जण आदरणीय मोदीजींना आणि आदरणीय अमित शहा साहेबांना दोघांना ट्विट करा. या देशाच्या राजकारणामध्ये गृहमंत्री असतील, गृहमंत्रींनाही ट्विट करा. आणि या संदर्भातलं 2 दिवसामध्ये मला तर निश्चित खात्री आहे. परवाच्या दिवशी आपल्या एका नेत्याने आदरणीय गडकरी साहेबांना सांगितलं तर तुम्ही निर्णय घेतला, हा चुकीचा निर्णय घेतला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या जागा निवडून येतील आणि कदाचित जळगाव लोकसभेची जागा आपल्याला 1996-98 मध्ये ज्याप्रमाणे घडलं होतं आणि त्यावेळेस डॉक्टर उल्हास पाटील निवडून आले होते अशी घटना घडायला नको. अजूनही फेरविचार करा. आदरणीय गडकरी साहेबांनी सांगितलं 2 दिवस आम्हाला वेळ द्या. 2 दिवस वेळ द्या. 2 दिवसानंतर निश्चितपणे आम्ही तुम्हाला सांगतो. म्हणून मी कालपासून आपली सर्वांची या सभेमध्ये येण्याकरता वाट बघत होतो. जनतेसमोर मी हा विषय मांडू. मी कोणालाही सांगितलं नाही, कोणाशीही बोललो नाही. पण आज तुमच्या समोर इंटरव्ह्यूज करतो. 2 दिवसात निर्णय चेंज होण्याकरता आपण सर्वजण आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष आणि आदरणीय मोदीजींना एक ट्विट करा. आणि निश्चितपणे मला खात्री आहे, माझ्या कामावरती माझा विश्वास आहे, माझ्या जनतेवरती माझा विश्वास आहे. आणि तुम्ही मायबाप जनतेने जो सर्वे दिलेला आहे त्या सर्वेवरती मला विश्वास आहे. माझ्यावरती षडयंत्र रचल्यानंतर नंतर जो IB रिपोर्ट, नंतर जो पोलीस रिपोर्ट, नंतर जो केंद्राचा सर्वे, नंतर जो राज्याचा सर्वे गेला, हा पहिल्या सर्वेपेक्षा 1.5 पट सर्वे चांगला आला. चांगल्या माणसाला फसवण्याचं काम या माध्यमातून या लोकांनी केलं आणि त्याचा सूत्रधार आपला हा जिल्ह्याचा अध्यक्ष उदय वाघ आहे. याला कधीही माफ करू नका ही आपल्या सर्वांना विनंती करतो. मी आज निर्णय घेण्याकरता आपल्या सर्वांना बोलवलं. मी आज आपल्याला एकच प्रश्न विचारतो. 2 दिवसापर्यंत आपण ट्विट करणार आहात का? त्यांच्या ईमेल ID वर तुम्ही ट्विट करा. ट्विटरवर टाका आणि सर्व लोक एकमेकांना तुम्ही त्याला लाईक करा.
निश्चितपणे बदलेल. हे सरकार अति संवेदनशील सरकार आहे. कुठल्याही गोष्टींचा तात्काळ ते निर्णय घेत असतात, तात्काळ त्याची दखल घेत असतात आणि आदरणीय मोदीजी असतील, आदरणीय अमित शहा असतील, या कुठल्याही गोष्टीची दखल घेतील अशी मला निश्चितपणे खात्री आहे. आपल्या जळगाव मतदारसंघाचं नाव आणि नंबर टाका. आपला जळगाव लोकसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे 0303 जळगाव कंसाट्या इंटू ब्रॉकेट महाराष्ट्र आणि त्यानुसार तुम्ही पुढचं ट्विट करा. आपला निर्णय चुकला, निर्णय बदला आणि तर जागा जाईल अशा स्वरूपातला आपण सर्वजण SMS करून ट्विट करा ही आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि माझ्यावरती ज्यांनी हे षडयंत्र रचलं आणि येणाऱ्या काळामध्ये अजून नाही, आपण जर आजच आपण निर्णय घेण्याकरताच जनतेसमोर आलो आबासाहेब, पण आपण एकाच वेळेस 2 जर डिसिजन घ्याल तर तुम्ही ट्विट करत असताना चुकीचं घडेल. ते आपण निर्णय घेऊ. तुम्ही मला शब्द दिलेला आहे, तो शब्द मला मान्य आहे. फक्त 2 दिवसापर्यंत आपण मी सांगितलेली विनंती मान्य करा आणि सर्वांना ट्विट करा. आणि ज्यांनी मला षडयंत्र रचलेलं आहे, ज्यांनी येणाऱ्या काळामध्ये मला जे त्रास देणार आहेत, यापासून आपण खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहा ही आपल्या सर्वांना मी विनंती करतो. सर्व बांधवांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. सर्व सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, आमचा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं.